नेवासा बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा 10वा दिवस असून उपोषणकर्त्यांना अशक्तपणा व चक्कर येत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने रितेश विजयकुमार भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी सोमवारपासून दिनांक 9 पासून कुकाणा येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केले आहे। दिनांक 17 फेब्रुवारी हा उपोषणाचा 9वा दिवस होता। उपोषणकर्त्यांनी त्यांना अशक्तपणा व चक्कर येत असल्याचे वैद्यकीय विभागाला कळविल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक डिंबर, कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास कानडे व त्यांचे पथकाने उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली। दिनांक 18 फेब्रुवारी हा उपोषणाचा 10वा दिवस असल्याने खबरदारी म्हणून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपोषणकर्त्यांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर डिंबर यांनी दिली। दरम्यान आमच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थपणा जाणवल्याने व प्रकृती ढासळल्याने आज आम्हाला जिल्हा रुग्णालयात जात असलो तरी आमचे मंजुरीपत्र मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आणि आम्ही रुग्णालयात असलो तरी उपोषणस्थळी चक्री उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते रितेश भंडारी यांनी स्पष्ट केले।